प्रणाम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आमचे सगळे ठाणेकर हे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला आमच्या कोपनेश्वराच्या मंदिरामध्ये तलावपाळीच्या काठावर भेटतील। पूर्वीचं माझं घर तर अक्षरशः 2 मिनिटावर होतं कोपिनेश्वर मंदिरापासून। आता मी बराच दूर आलो आहे इकडे, हिरानंदानी इस्टेटमध्ये राहायला आलो आहे मी आता, त्यामुळे बरंच दूर आहे, पण तरी सकाळी जाऊन नमस्कार करून आलो। आणि आता त्याच वेशात, ज्या वेशात मी तिथे गेलो होतो त्याच वेशात मी आता तुमच्यासमोर विश्लेषण करायला बसलेलो। मित्रांनो, सहज जाता जाता असं मला जाता जाता काही ना काही सांगायची सवय। तर मी आता तिथे कोपिनेश्वर मंदिरात गेलो होतो, तर माझे एक चाहते मित्र आणि आपल्या यूट्यूबचे रेग्युलर व्ह्यूअर होते, ते मला भेटले। थत्ते साहेब ते म्हणाले, तुम्ही काय बोलता त्याच्याकडे आमचं लक्ष असतं, पण रोज तुमचे कपडे नवीन असतात, रोज दागिने नवीन असतात, रोज चष्मे नवीन असतात, प्रत्येक गोष्ट काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असते। तुम्ही एक फॅशन चॅनल काढा आणि तुम्हाला लोकप्रिय होईल। म्हणजे तुम्ही तुमच्याच वेगवेगळे जे फॅशन्स आहेत, आता तुम्हीच सांगितल्याप्रमाणे बिग बॉसमध्ये सांगितलं, मी म्हटलं अरे ती बिग बॉसमधली संख्या होती ना ती आता मागे पडली, आता खूप आहे। मी त्यावेळेला जे म्हटलं होतं त्याच्यात आता लेटेस्ट भर घालून सांगायचं जवळजवळ 4000 ड्रेसेस आहेत माझ्याकडे। त्यानंतर जे 100-200 बुटांच्या आणि शूजच्या दुनियाभरातून आणलेल्या जोड्या आहेत, असेच 200-500 टोप्या, 200-500 जॅकेटं, काय दागिने। मला वाटतं आमचे मणिभाई छेडा जे आहेत स्वर्गचे, त्यांचं स्वर्गचं दुकान म्हणजे माझंच दुकान आहे, त्यामुळे जवळजवळ 50-60 किलो इमिटेशन ज्वेलरी ज्याला म्हणतात ती त्यांनी मला दिलेली आहे। त्यामुळे हे सगळं जे वैभव आहे ते असंच कुठून कुठून आलेलं मित्रांनी दिलेलं, दुनियाभर फिरून गोळा केलेलं आहे। आणि खरंच मी फॅशन चॅनल सुरू करतोय, इवन रजिस्ट्रेशनसाठी मी ट्रायल रन पण सुरू केलेले आहेत त्याच्या। तर थोड्याच दिवसात तुम्हाला एकूण 5 चॅनल सुरू होणार आहेत, त्यातले 3 झालेत आता। धर्मवीर पण जो आमचा आहे मराठी चॅनल हिंदुत्वासाठीचा, तोही सुरू झाला आहे। तो माझा सुजित म्हणून मित्र आहे, तर तो सुजित भोगले हा तो सांभाळतोय सध्या। नंतर आता पुढल्या आठवड्यापासून मी आणि तो असं आम्ही दोघं मिळून तो हिंदुत्वावर असा कडवट हिंदुत्ववादी असा तो हे आहे। हा आता एक बिग बॉस अनिल थत्ते म्हणून आहे, तो इन्फ्लुएन्सर्स चॅनल असणार आहे, म्हणजे वेगवेगळी प्रॉडक्ट सर्व्हिसेस वगैरे, किंवा हे असे मी जे सगळे आणतो तो कुठून आणतो, लोकांना विश्वास बसत नाही कुठून आणतो मी आता। या ते बहुतेक पण ती हे असतील बरं का, इंस्टाग्राम असतील, ती हे नसतील, काय म्हणतात त्याला, यूट्यूब्स नसतील मोठ्या, ती इंस्टाग्राम, कारण छोटे छोटे। आता माझे बूट हा विषय आहे, त्याच्या संदर्भात इतके असंख्य तुम्ही कधी आयुष्यात पाहिले नसतील असे बूट आहेत। इवन फिल्मी पार्ट्यांमध्ये मी बघतो त्यांच्याकडेही असे बूट नाही आहेत, मी दाखवणार आहे ते सगळं। एनिवे बाबा 3 मिनटं इकडे झालं, इकडून आम्हाला कोणा सुरू झाल्या की मुद्द्यावर या, तर मुद्द्यावर आपला आजचा विषय आहे शिंदे। हा नाही, तर मुद्द्यावर येण्याच्या आधी एक मुद्दा छोटासा आहे, तो जरा तुमच्याशी बोलून घेतो की फडणवीसांनी सांगितलं की माझ्याकडे 125 लोकांची लिस्ट आली होती मंत्र्यांकडून, आणि त्याच्यापैकी 109 जणांची मी नियुक्ती केलेली आहे, OSD, PA, PS वगैरे वगैरेवर। तर त्यांनी एकूण 16 जणांना नाकारलेलं आहे। आता 16 जणांना नाकारलेलं आहे, त्यातले कोण कोणाचे आहेत, तर 13 लोक हे शिंदे गटाच्या मंत्र्यांचे आहेत। आता याच्यात आणखीन एक पोट विभाग आहे जो अजून आता पेपरला नाही आला, येईल आता, मला कळलं म्हणजे इतरांना कळत असेल। त्या 16 लोकांना ज्या घेतलं नाही ना, त्यांची नावं अख्ख्या मंत्रालयाला माहिती आहेत। याचं कारण आहे की कोणती 125 रेकमेंड झाली होती याच्याबद्दल कुतूहल असल्याने सगळ्या मंत्रालयाने माहिती करून घेतली आहे की कोणाकडून आली। उत्सुकांची संख्या बाबा 125 चे 1200 लोक तरी उत्सुक होत, त्यांनी चौकशी केली की कोणती नावं गेली साहेबांकडे वरती, फडणवीसांकडे क्लिअरन्ससाठी, त्यामुळे ही 125 नावं कोण माहिती होती, आली 109 कोणती तेही जग जाहीर झाले मंत्रालयामध्ये, सुकांची नाकारली कोण। ॲक्च्युली असं आहे ना की मला संजयनी परवानगी दिली, संजयकडे ती 16 ज्यांची मंत्र्यांकडे OSDने हे नाकारली ना त्यांची यादी आहे। आज सकाळी त्याने आव्हान दिलं की तुम्ही ज्या 16 लोकांना नाकारली त्यांची नावं जाहीर करा, आणि कोणत्या मंत्र्यांनी त्याचं रेकमेंडेशन केलं होतं हेही जाहीर करा। आणि मला असं वाटतं की संजय कदाचित या 2-3 दिवसामध्ये जर त्यांनी नाही जाहीर केली तर तो जाहीर करेल, कारण त्याच्याकडे यादी आहे, आणि यादी मिळवणं सोपं आहे हो। 125 मायनस 109, 125 109 याच्यातून उरलेले 16 ते कोण आहेत, रेकमेंडेशन लिस्ट होतीच,
त्यातून ते काढायचं आहे, होऊन जाईल ते. नाही तर संजय करणार 2 दिवसामध्ये. त्यांनी ॲक्च्युली खरं सांगायचं तर मलाही ती लिस्ट दिलेली आहे, पण त्यांनी देतानाच मला सांगितलं आहे की मी जाहीर करणार आहे, त्यामुळे तू आगाऊपणाने जाहीर करू नकोस की हे 16 लोक कोण, त्यांना रेकमेंड करणारे मंत्री कोण. मग आता एकच छोटासा गौप्यस्फोट संजय तुझ्या परवानगीने करतो की एकनाथ शिंदेच्या स्वतःच्या स्टाफवरचा, एकनाथ शिंदेना जो स्वतःच्या स्टाफवर हवा होता असा एकही OSD, PA किंवा PS फडणवीसांनी नाकारलेला नाही. म्हणजे फडणवीसांनी जे चुकीचंच विधान केलं, खरं असं बोलायला नको होतं त्यांनी. ते म्हणाले की भ्रष्ट अशा 16 लोकांना मी नाकारली. आता भ्रष्ट, नतद्रष्ट, खाष्ट, दुष्ट काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, पण तुम्ही जाहीरपणे म्हणाल्यामुळे आता हे 16ची करिअर बर्बाद झाली ना. त्यात IAS ऑफिसर पण आहेत, सिनियर हे आहेत तुमचे सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी वगैरे काय 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 पदांवरचे उच्चभ्रू लोक आहेत, ते सगळे उच्च पदस्थ आहेत. त्यांना तुम्ही 16 जणांची वाट लावली ना. आता ही यादी संजयनी जाहीर करू, मी जाहीर करू, नाही तर ऑटोमॅटिकली कुठल्या तरी चॅनलवर येईलच. आता संजयपर्यंत पोहोचली म्हणजे येईल चॅनलवर. त्या 16 लोकांची जिंदगी बर्बाद झाली. हे सांगायलाच नको होतं. किती आले, त्यातले किती घेतले, हां ठीक आहे मी सिलेक्शन केलं, एवढंच बोलायला पाहिजे होतं. हे 16 लोक, अरे करिअर म्हणजे करिअर असते बाबा. IAS लोक आहेत याच्यामध्ये कितीतरी, बर्बाद झाली. पण आता ती यादी जाहीर झाली की पूर्ण बर्बाद होतील. आणि जन्मभर त्यांच्याकडे लोक म्हणले अच्छा भ्रष्टाचारांच्या, फडणवीसांच्या भ्रष्टाचारांमधले हे, त्याच्या पाठोपाठ कुणी त्यांना रेकमेंड केलं ते पण येणार 100%. आता मी जर तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतोय की एकनाथ शिंदेंनी मागितलेले सर्व PA, PS आणि OSD त्यांना मिळाले, तर त्यांच्या ह्याच्यामधले 13 जण आणखीन जे आहेत इतर मंत्री आहेत ते त्यांना नाही मिळाले. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ त्या मंत्र्यांवरही ठपका आला ना इनडायरेक्टली फडणवीसांकडून. तसंच दादांचे 3 जण, दादांचे परत OSD, PS आणि PA म्हणजे जे काय असतं काय ते सगळे मंजूर झाले त्यांना. म्हणजे दादांना हात लावला नाही फडणवीसांनी, एकनाथना लावला नाही हात, बाकी हे केलं. एनिवे ह्याच्या संदर्भात आता आणखीन माहिती मला संजयने जर परवानगी दिली ना, तर मी अक्षरशः उद्या पण तुम्हाला सांगेन की ही 16 माणसं कोण. आता मला माहिती नाही लीगल रिपरकेशन्स काय होतात. अशा रीतीने मी त्या 16 माणसांना फडणवीसांच्या दृष्टीने ते भ्रष्ट आहेत असं जाहीर केलं तर ते काय होईल. पण होऊ दे ना, काय आता दुसऱ्या कोणीतरी छापणारच उद्या. त्यापेक्षा मग आपणच उद्या दिलेलं काय वाईट. संजयकडून परवानगी घेतो मी, कारण त्याच्याकडे ती लिस्ट आहे. नाही तर तुम्ही पत्रकार भेटता ना संजयला, त्याला सांगा मग अनिल थत्ते म्हणत होते की ते 16 जण कोण आहे तुम्हाला माहिती आहे, तर सांगा आम्हाला लिस्ट. मग संजयने सांगितलं म्हणजे गॅझेट आलं. असो, शिंदेंवर शिंगे उगारणारे उद्धव ठाकरे फडणवीसांपुढे शेपूट का घालत आहेत, गौप्यस्फोट मान्य करता ना तुम्ही? आणि करायलाच हवं. आणि शिंदेंवर शिंग रोखतात की नाही याचे तर असंख्य पुरावे त्यांचे प्रवक्ते नेते जे एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात बोलतात त्याच्यावरून ते शिंग उगारतात. खुद्द उद्धव, आदित्य, त्यामुळे ते शिंग उगारतात हे दिसतंच. मग शेपूट घातलेलं दिसलं की नाही तुम्हाला? सामनाचा जो अग्रलेख असतो त्याच्यामध्ये हे शेपूट घातलेलं तुम्हाला दिसेल. उदाहरणार्थ आजचाच अग्रलेख ज्याची चर्चा आहे, चॅनलवरही चर्चा आहे सगळीकडे, की हे काय प्रकरण आहे. एकनाथ शिंदेंची निंदा आणि फडणवीसांची स्तुती, आणि ती स्तुती परत मी आता जो मगाचा मुद्दा एवढ्या करता मांडला तो याच्याशी रिलेटेड आहे. सामनामध्ये त्यांनी असं म्हणले की या अधिकाऱ्यांना पायबंद घातला म्हणजे एक प्रकारे शिंद्यांनाच त्यांनी धडा शिकवला वगैरे वगैरे असं त्याचं हे लावलेलं आहे. आता त्याच्याविषयी वेगळं भाष्य करीन मी नंतर. पण मुळामध्ये कसं आहे की शिंदे हे त्यांचं टार्गेट आहे. कोणाचं? उद्धव ठाकरेंचं, म्हणजे संजयचं म्हणजेच उद्धव आणि म्हणजेच शिवसेनेचं असं. तर माझा अंदाज बरं का, आणि माझे मित्र आहेत ना जे माझे, आता मी त्यांना सल्लागार पण म्हणू शकतो, कारण सकाळी मी ज्या काही मित्रांशी बोलतोच रोज, आणि ते मित्र तुम्हाला तसंही माहिती आहे की मला प्रत्येक पक्षामध्ये एक असा जीवाभावाचा मित्र असतो की ज्याच्याशी मी मोकळेपणाने बोलू शकतो. संजयचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जितेंद्र शरद पवारांच्या पक्षामध्ये आहे. भारतीय जनता पक्षामध्ये माझे दयानंद नेने म्हणून माझ्याकडे कधी कधी येतात, ते आता येणार आहेत रेग्युलरली, पण म्हणालेत मला मी येईन तुमच्याबरोबर म्हणून, तर तेही असतील माझ्यापुढे यापुढे काही वेळेला माझ्याबरोबर ह्याला. तर सकाळी दयानंद नेनेंशी बोलताना मी म्हणालो की हा शिंग उगारतोय उद्धव शिंद्यांवर आणि इकडे शेपूट घालतोय, असं माझं मत आहे. तर दयानंद नेने मला म्हणाले की अनिलजी मला तुम्ही असा पण व्हिडिओ करायला पाहिजे, किंवा याच्यामधला एक पोट व्हिडिओ म्हणाले असा आहे की शिंदेंवर शिंगे उगारणारे उद्धव ठाकरे असं तुम्ही म्हणतायत,
पण शिंदेंवर उद्धव ठाकरे जे शिंग उतारतायत त्याच्यापेक्षा जास्त शिंग आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असलेले उगारतायत किंवा रोखतात असं म्हणतो. शिंग उगारत नाही, शेपूट उगारतात किंवा घालतात. तर ते म्हणे मला असं वाटतं की शिंग रोखणारा मुख्य माणूस शिंद्यांवरचा देवेंद्र फडणवीस आहेत, तुम्ही तसं का नाही म्हटलंय? मी म्हटलं नाही, त्याच्यातली काही अंतप्रवाह मला माहिती आहेत, ते शिंग रोखणे उगारणे वगैरे. त्यामुळे आता या क्षणाला मी फडणवीसांना शिंग उगारली आहेत त्यांनी किंवा शिंग रोखली आहेत फडण्यांवर असं म्हणण्यापूर्वी मला काही खुलासे लोकांपुढे करायला लागेल, मग ते वेगळं प्रकरण होईल. तर मी आता उद्धवनी काय भूमिका घेतली आहे, उद्धवचे जे आहेत सुषमा अंधारेपासून सगळे त्यांचे नेते, तर ते जे आहेत ते काय म्हणतायत, ते एकनाथ शिंदेंना बारीक सारीक याच्यावरून सारखं हे करतात. कसं आहे ना की ह्यांच्या दृष्टीने आपल्या शिवसेना शिंदे गट जो आहे, गट नाही शिवसेना शिंदेंची, तर त्याला झालेली मूळव्याध म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. आणि त्या मुद्द्यावर अशी जखम होते फिशर, मग ती खूप रक्तबंबाळ होते. ज्यांना मूळव्याध आहे त्यांना माहिती आहे. आत्ताच ते बोलताना माझा व्हिडिओ बघताना त्यांच्या चेहऱ्यावर आलं असेल, अरे रे खरं रे, टायरमध्ये बसायची वेळ येते, कुठेही त्याला हे करता येत नाही. मी बरेच श्रीमंत लोक, म्हणजे श्रीमंतच असं नाही, अनेक लोक मी टायरमध्ये बसलेले बघतो मोठ्या आलिशान गाडीमध्ये, ते त्याला मूळव्याध असते. किंवा मला रोग आणि बॉडी लँग्वेज याच्यावर माझी कधी व्हिडिओ करून माझा फार अभ्यास आहे. मी बसलेल्या माणसाच्या बॉडी लँग्वेज आणि पोझिशनवरून त्याला कोणता रोग असेल हे सांगू शकतो. ट्रायल घ्या ना माझी कधीतरी, धमाल. तोही आपण आपल्या त्या दुसऱ्या व्हिडिओ मालिकेमध्ये करू. तर त्याच्यामध्ये असं आहे की भाजपची काही स्ट्रॅटेजी आहे याच्यामध्ये. म्हणजे दयानंद नेने पण मला म्हणाले की अनिलजी फडणवीस आक्रमकपणे हे करतायत, पण उद्धवच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणतात त्याच्यातही तथ्य आहे की उद्धव शेपूट घालतोय का. आता तुमच्या भाषेमध्ये तुम्ही शेपूट म्हणता, हां तो मूळव्याधीचा मुद्दा राहिला ना. मूळव्याध म्हणजे शिंदे गटाला लागलेली उद्धव असेल तर त्याच्यावरचं फिशर म्हणजे जखम म्हणजे आमचा संजय राऊत आहे. तर यार उद्धव एकदम काय म्हणतात त्याला, असा द्विधा मनस्थितीत आहे असं जाणवत नाही आहे तुम्हाला? जाणवत आहे ना ती द्विधा मनस्थिती का आणि कशी आहे माहिती आहे. आता थोडंसं मग मला नेण्यांशी माझी चर्चा झाली, संजयशी पण झाली, असं बऱ्याच लोकांशी चर्चा झाली माझी. तर त्याच्यातले काही मुद्दे मी तुमच्यापुढे मांडतो, कारण ऑलरेडी 12 मिनटं झालीत. मग तुम्ही म्हणाल की काय अनिलजी तुम्ही वाहवत गेलात, हे गेलात वगैरे, तर मुद्दे सांगा ना आम्हाला. तर पहिली गोष्ट अशी आहे की आत्ता फडणवीस जे काही करतायत ना राजकीयदृष्ट्या, म्हणजे तो शिंद्यांचा राजकीय मानसिक असा छळ असो, ओके हो मी म्हणालो छळ म्हणालो, टॉर्चर, मेंटल अँड ऑर्गनायझेशनल टॉर्चर, तर त्याच्यामध्ये ते करण्यामागे किंवा उद्धवला सॉफ्ट ठेवण्यामागे किंवा राज ठाकरे यांना सॉफ्ट ठेवण्यामागे, यांना थोडंसं अंगावर घेण्यामागे, अजितदादांना थोडं प्रोटेक्ट करण्यामागे, ह्या सगळ्यामागे फडणवीसांचं एकच उद्दिष्ट आहे, त्यांना मुंबई महापालिका जिंकायची. आणि मुंबईत जसं दिल्लीत बसला महापौर भाजपचा, तर आता फडणवीसांचं पुढलं ध्येय हे आहे की दिल्लीत बसला ना महापौर, तसं दिल्लीत बसला ना मुख्यमंत्री, तसं आता मुंबईमध्ये भाजपचा झेंडा फडकला पाहिजे. नुसता महायुतीचा नाही, त्यांना तर भाजपचाच फडकवायचा आहे. पण त्यांना अशी एक शंका आहे मनामध्ये की महायुती करावी लागली आपल्याला. बरं, आता तुम्हाला मी आणखीन एक छोटा गौप्यस्फोट करतो, फार त्याची चर्चा नाही, आता होईल पण ती चर्चा, म्हणजे असं काही नाही, आपण बोलतो ते आपल्याला कळतं ते इतरांना कळतं की एकनाथ शिंदेंचा हा फॉर्म्युला मान्य करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. हे तुमच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी माझा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. याच्याकडून मी 2-3 ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय त्या तुम्हाला अन्यत्र अजून मिळालेल्या नाहीत, उद्या मिळतील, पण आत्ता तरी मी तुम्हाला एक्सक्लुझिव्हली सांगतोय. पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा फॉर्म्युला ॲक्सेप्ट झालेला आहे. हो झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर अशा काळजीत असाल, कुठे नगरसेवक पदाची अपेक्षा वगैरे असेल आणि की बाबा या महायुती होते की नाही, तर टेक इट फ्रॉम मी, माझी गॅरंटी, मोदींची गॅरंटी, फडणवीसांची गॅरंटी, माझी गॅरंटी तुम्हाला की 100% काही हे पेपरमध्ये त्यांचे वाद आहेत हे ते वगैरे करू आपण, त्याची चर्चाही करू वेळोवेळी, ते काय आहे त्याच्यामध्ये अंतर्प्रवाह काय सगळं करू आपण. पण माझी ही बातमी पक्की आहे आणि फ्रॉम हॉर्सेस माउथ आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे शिवसेना, भाजप आणि इव्हन अजितदादा, कारण ते त्रिकूट आहेत, त्रयी आहे ती, त्रिदेव आहेत ते, तर त्यांची युती होणार म्हणजे होणार मुंबईमध्ये. आता तुम्ही म्हणाल की अनिलजी सगळीकडे होणार का? होय, ही माझी बातमी आहे. जेवढ्या टक्केवारीने
फॉर्म्युला काय माहिती आहे, जेवढे टक्के मुंबईमध्ये एकूण सीटमधलं पर्सेंटेज एकनाथ शिंदेना दिलं जाईल, बरोबर तेवढेच पर्सेंटेज एकनाथ शिंदेनी ठाण्यात भाजपला दिले पाहिजेत, अशी फडणवीसांची अट होती. आणि अशी माझी माहिती आहे की एकनाथ शिंदेंनी तो विषय समजूतदारपणे घेतलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेसाहेबांची हे एकत्र अजितदादा असतीलच मागे. ते कसं आहे ना की आईबापांच्या हाताला दोन एक छोटं पोरं असतं, मध्ये मध्ये नाचत असतं ना, तसं ते. किंवा दोन पोरं जाताना आईबाप जाताना एक पोर उचलून घेऊन जातात. आमच्या लहानपणी आम्हाला आमचे आईबाप अशी उचलून तर ते आमचा अजितदादा असणारच आहे त्याच्यामध्ये. तर हा फॉर्म्युला नक्की झालेला आहे. तेव्हा ठाण्यामधल्या लोकांना सुद्धा मी सांगतो, मित्रांनो, ठाण्यात युती होती आहे, महायुती होती आहे. एकनाथ शिंदे त्यांना ज्या टक्केवारीने बोलतोय, माझं नाही तर उद्या तुम्ही म्हणाल संख्या वगैरे, नाही, मी संख्येबद्दल अजून बोललो नाही तुमच्याशी, टक्केवारीने आहे. आणि त्या टक्क्याने जागा, ज्या टक्क्याने, आता तो टक्का किती आहे ना हे मी तुम्हाला एक 2-4 दिवस द्या मला, लेट मी कन्फर्म विथ सम अथॉरिटी, मग मी तुम्हाला टक्केवारी पण सांगेन. आता त्यांना ते सांगणं गैरसोयचं आहे, कारण त्याच्यामुळे काही हालचाल वेगळीच होऊ शकते, काही हे बदलू शकतं, पण मी सांगू शकतो तुम्हाला आणि मी सांगेन त्याची कल्पना असते त्यांना. तर फायनल रार झाली. मग मुंबई महापालिका जिंकायची असेल तर त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल की मग फडणवीस सॉफ्ट आहे यांच्याबाबत, तुमच्या उद्धव ठाकरेंबाबत. नाही, फडणवीस उद्धव ठाकरेंबाबत सॉफ्ट नाही आहेत. ऑन दी कॉन्ट्री, माझ्या 2 माहित्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आता मी आज ते मुद्दे खरं लिहूनच घेतले. 2 बातम्या ज्या आहेत माझ्याकडे की एक गोष्ट अशी आहे की आदित्य आणि दिशा सालियन या प्रकरणामध्ये ॲक्च्युली असं आहे की मी स्वतःहून तुम्हाला सांगितलं की आदित्यचा काही दोष नाही त्याच्यामध्ये, त्याच्या विरुद्धची जी काही चौकशी झालेली आहे त्याच्यामध्ये तो निर्दोषच आहे. पण परत SIT आली आहे त्याच्यावर आणि यावेळेला त्याची टांगती तलवार फडणवीसांनी एक त्याला कसलं म्हणूया आपण, पॉलिटिकली म्हणू शकतो, इमोशनल म्हणू शकतो, एक आईबापाचं प्रेमाचं नातं असतं मुलाशी, त्यालाही थोडंसं इनडायरेक्टली, आता ब्लॅकमेल शब्द वापरायचा का, बार्गेन नाही, तो ब्लॅकमेलच आहे खरं तर. संजय तर मला सरळच म्हणाला की अनिल, हे इमोशनल ब्लॅकमेल चाललं आहे आदित्यच्यावरून फडणवीसांचं. तर व्हॉट एव्हर इट इज. तर व्हॉट एव्हर इट इजवरून आठवलं की मला एका मित्राने सांगितलं, तुमचा तो इंग्लिश चॅनल काढताय त्याचं नाव व्हॉट एव्हर इट इज ठेवा. एनिवे, त्याचं नाव बिग बॉस अनिल सते असं आहे. तर फडणवीसांना आता त्याच्यात आणखीन एक पोटात सांगतो, थोडं मोगडा ठेवतो, पण या गोष्टी तुमच्या पुढे येणार नाहीत म्हणून सांगतो मी की मोदी आणि शहा यांचं थोडंसं दुम्मत आहे बरं का, मतभेद नाही का म्हणू त्याला, दोघंही द्वैत आहेत, अद्वैत आहे. तर मोदींना काय वाटतं माहिती आहे की बाळासाहेबांच्या काळापासून उद्धवच्या शिवसेनेशी, पर्टिक्युलरली ठाकरे घराण्याशी भाजपचे एक संबंध राहिले आहेत, 25 वर्ष एकत्र राहिलो वगैरे, आणि देशात एक बाळासाहेबांची आणि याची प्रतिमा आहे. कायद्याने, निवडणूक आयोगानुसार, सगळ्या दृष्टीने जरी एकनाथ शिंदेंची शिवसेना ही अधिकृत ठरली असली तरी अजूनही लोकांना देशातल्या, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या असं वाटतं की ठाकरेंची जी, बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ती वारसा हक्काने उद्धवकडे. त्यामुळे मोदींचं असं मत आहे की जर फार त्याचा बाऊ न करता, जर त्यांनी काय कॉम्प्रोमाइज, काय ॲडजस्टमेंट, काहीतरी शब्द वापरला म्हणे, ते करत असतील तर शिंद्यांना न दुखावता आणि शिंद्यांच्या कोट्यातले उमेदवार वगैरे न कमी करता, काही करता, कुठेतरी काहीतरी एक सॉफ्ट निदान अंडरस्टँडिंग ठेवता येतं का ते बघा. आता याच्या उलट मी ते अद्वैत आणि द्वैत याच्यातलं सांगत होतो ते हे की, पण अमित शहांचं मत असं नाही. त्या दोघांच्यामध्ये मतमतांतर आहेत ती ही आहेत की अमित शहांना असं वाटतं, आणि मी भाजपच्या नेत्याशी बोलून दुजोरा घेतलाय बरं का, मी असंच नाही बोलत, मी हल्ली तुम्हाला नावं सांगत नाही, असे खूप नेते आहेत त्यांच्याशी बोलतो मी. हे कसं आहे, यांची परवानगी आहे मला बोलायला की त्यांचं नाव घेतलं तर, पण खूप नेत्यांशी बोलतो. सकाळ माझी गप्पा मारण्यात, फोनवरून लोकांना हे करण्यात वगैरेच जाते. तर कसं आहे ना की अमित शहांनी असा युक्तिवाद मांडला आहे, तो फडणवीसांना बऱ्यापैकी मान्य आहे. ते म्हणतात की एकनाथ शिंदेची ऑफिशियली ठरली आहे की नाही आता शिवसेना, मग आपल्याला ही यांच्या शिवसेनेची काय गरज आहे. शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे, हे झालं आहे, कायद्याने झालं आहे, सुप्रीम कोर्टात झाला आहे, इकडे विधिमंडळात झाला आहे, सगळीकडे झाला आहे. मग आपण त्याला, जो आता ऑलरेडी नामशेष व्हायला राहिलेला आहे, अवशेष उरलेला आहे, त्याला जीवदान देऊन आपल्यालाच पुढे परत संकट का निर्माण करायचं. आपण भोगलं आहे ना सगळं एकदा.
तर तुम्ही अजिबात कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका, ॲडजस्टमेंट करू नका. म्हणजे मोदी म्हणतायत उद्धवशी थोडंसं ॲडजस्टमेंट करता येत असेल, थोडं सॉफ्ट राहून त्याला कुठेतरी म्हणजे रिंगणात घुमवता येत असेल, लोळवता येत असेल तर चालू ठेवा खेळ. पण अमित शहा म्हणतात नाही नाही, त्यांच्याशी कठोरपणेच आपण वागलं पाहिजे. हे कोणाचं म्हणणं हात करणं अमित शहांचं असतं. ते म्हणतात नाही, आपण एकनाथ शिंदेंवरच भरोसा ठेवला पाहिजे. आत्ताच असं नाही, महापालिकाच असं नाही, तर पुढेही तुमच्या विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणुकीत शिंदे हे आपले आता कायमची बरोबरची शिवसेना आहे. ठाम आहेत त्याच्यावर. कोण? अमित शहा. आणि ॲक्च्युली याला मला सांगायला हरकत नाही, मला माहिती नाही मी ऑफ द रेकॉर्ड बोललेलो, ऑन द रेकॉर्ड बोलतोय, तर पण एकनाथ शिंदेनं देखील अमित शहांचा ही इज पॅट्रॉन. आय एम नॉट कॉलिंग हिम गॉडफादर, पण ही इज पॅट्रॉन. ते त्यांचे आश्रयदाते आहेत, ते त्यांचा सांभाळ करतात प्रेमाने. आणि ॲक्च्युली असं आहे की ही गोष्ट खरी आहे. म्हणजे मला भाजपच्याही नेत्यांनी सांगितलं की अमित शहांच्या मनामध्ये फडणवीसांबद्दल गुडविल नाही आहे, पण अमित शहा आत्ता त्यांना दुखवू इच्छित नाहीत. पण ही गोष्ट खरी आहे की अमित शहाने एकनाथ शिंदेंना हे सांगितलं होतं की निवडणुकीनंतर पहिली 2 वर्ष तुम्हालाच मुख्यमंत्री करतो, नंतर मग फडणवीस राहतील 2 वर्ष, मग 1 वर्ष अजित, मग अजितमध्ये राहील कदाचित वगैरे. हे झालं होतं बोलणं. आणि हे मी मागे कुठेतरी बोललो पण होतो की एकनाथ शिंदेंना अमित शहानी सांगितलं होतं की इमिजिएटली तुम्हीच मुख्यमंत्री आहात. पुढे काय झालं वगैरे ते एकदम 132ला गेलं, मग ते उधाण आलं. भाजपवालेच आता पस्तावत आहेत फडणवीसांना करून. 132 आले, नकोच मिळायला होते आम्हाला वगैरे म्हणतात, पण व्हॉट एव्हर इट इज. तर हां, आणखीन एक चांगली गोष्ट अशी आहे की अमित शहा आणि एकनाथ शिंदेंची जी मध्ये बैठक झाली, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंनी अमित शहाना असं सांगितलं की जसा कोरा चेक देतात सही करून की याच्यावर अमाऊंट तुम्ही टाका, तसं त्यांनी विश्वासाने त्यांना सांगितलं की अमित भाई, माझा तुमच्यावर पूर्ण भरोसा आहे, तुम्ही माझी काळजी घ्याल याची मला खात्री आहे. तुम्ही ज्या गाईडलाईन्स द्याल त्या मला महापालिकेमध्ये युती हवी आहे, मुंबईत हवी आहे, मी ठाण्यात करायलाही तयार आहे. ठाण्यातल्या सगळ्या महापालिका आहेत ना इथे, तिथेही करायला तयार आहे. काहीतरी सामंजस्याने होत असेल तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही फायनल फिगर्स ठरवा कोणाला किती द्यायच्या. मग आमचे लोकल लेवलवरचे लोक ही का ती करतील, संख्यात्मक तुम्ही ठरवून द्या. तुम्ही पॉलिसी सांगा आम्हाला, विल फॉलो इट. आणि त्यामुळे अमित शहा एकनाथजींवर खूप खुश आहेत. त्यांना असं वाटतं की हा आपला नवा चेला आहे आणि तो आपला ऐकतो. आणि तो कोरा चेकसारखंच आहे ना, ते असं सांगितलं त्यांनी एकनाथजींनी कोणाला, अमितना, की तुम्ही डिसाईड करा, तुमचा प्रत्येक निर्णय मला मान्य आहे. असं फडणवीस कधीच आयुष्यात म्हणणार नाहीत, ते त्यांचा स्वभाव नाही, ते मोदींना पण नाही असं म्हणणार. उलट चाललं आहे, तो भाग आज नाही आहे. आपण याकडे आपल्या ह्याच्याकडे तर हे काही जे मुद्दे तुम्हाला मला सांगायचे आहेत महत्त्वाचे. आता 22 मिनिटं झाली. महापालिका निवडणुकीमध्ये युती होती आहे आणि फडणवीस एकनाथ शिंदेंना ॲक्सेप्ट करतायत. म्हणजे अमित शहा आणि एकनाथजींचं झालं तसं फडणवीसांचं यांचं पण अंडरस्टँडिंग झालेलं आहे. फक्त फडणवीस जरा रिजिड आहेत की टक्केवारीने तुम्ही मुंबईमध्ये जेवढं घ्याल तेवढं मला ठाण्यात द्या, कल्याण डोंबिवलीत द्या. नव्या मुंबईमध्ये उलटं आहे, तिथे आता एक गणेश नाईक सर्व असल्यामुळे त्याच्या जागा यांना देणं हे उलटा प्रकार आहे. पण एकूण फडणवीस महायुती म्हणून लढणार. म्हणजे ही उद्याची बातमी आज मी तुम्हाला देतोय की महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचं काय होईल मी नंतर बोलेन केव्हा तरी, अजून माझ्याकडे काही त्याची जास्त माहिती नाही आहे. पण महायुती होणार सगळीकडे. आणि स्थानिक पातळीवर बंडखोर वगैरे जरी झाले तरी युती झाल्याच जमा आहे. आणि एकनाथजी फडणवीसांचं अमित शहांच्या मध्यस्थीने एकमत झालेलं आहे. ओके. आणि भाजपचा महापौर मुंबईत बसणं हे फडणवीसांचं लक्ष आहे, तर त्याच्याकरता ते हे करतात. पण ते काय सॉफ्ट वगैरे उद्धवजींबाबत नाही आहे. उद्धवजीच जरा काय त्यांच्या पुढे सॉफ्ट होत चाललेले आहेत. तर युती होणार आहे. आणि याच्या उलट हे जे नवीन आलेत ना, आपण काँग्रेसचा अध्यक्ष झाला ना परवा, सपकाळ त्याचं नाव काढ, मी विसरलो. आत्ता इथे कुठेतरी पेपरला पण असेल. तर तर त्यांचं मत थोडं रिजिड आहे. त्यांना उद्धव ठाकरे बरोबर नको आहे. उद्धव ठाकरे जरा त्यांना काय शेपूट घालायची वेळ आली, त्याची जी काही कारणं आहेत ती पण मी आता सांगतो तुम्हाला. थोडी जरी 24 मिनटं झाली, मी एक 28 मिनटात संपवतो. जरा मोठा झाला तरी महत्त्वाची माहिती पटपट सांगतो मी तुम्हाला. तर काँग्रेस त्यांना बरोबर घ्यायला तयार नाही. आणि उद्धवचेही सल्लागार म्हणजे
इतर जे आहेत सगळे आपला आमचा संजय सोडून तेही सगळे म्हणतात की आपण काँग्रेसबरोबर जाऊया नको, मग आपल्याला सीट्स मिळणार नाहीत, ते खूपच आक्रमक आहेत आणि हे सपकाळ तर भयंकरच आक्रमक आहेत. हर्षवर्धन सपकाळ नाव विसरलो होतो. तर झालो यार 76 वर्षाचा झालो होता, म्हणजे एवढी परवानगी दिली पाहिजे तुम्ही मला. तर हां, दुसरी एक कन्फर्म बातमी तुम्हाला मला द्यायची होती की जो फुटणार आहे खासदार शिवसेनेचा, त्यांनीच मला सांगितलं, त्यांनीच, तो आहे मुंबईतलाच आहे, तरुण आहे, खासदार आहे, त्यांनी असं सांगितलं की 10 आमदार उभाटाचे आणि 6 खासदार हे नक्की 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 येणार आहेत शिंदेच्या शिवसेनेमध्ये, 101%. उलट त्यांनी मला असं सांगितलं, पर्सनली मला बोललो आम्ही दोघं, तो म्हणाला की अनिल देसाईंचं मन वळवण्याचा प्रयत्न चालू आहे आता. मग ते आले तर खरंच झालं. मग फक्त 2 नावं दिली होती त्यांनी मला, कोण राहते, हां मी ते हल्ली लिहून घेतो मी, अरविंद सावंत आणि अनिल देसाई आहे असं ह्याच्यात त्यांनी म्हटलंय. पण अनिल देसाईचं नाव मला त्या खासदारने असं सांगितलं ते येऊ शकतात आमच्याबरोबर. मग अनिल देसाई तर अरविंद सावंतच राहतील लोकसभेमध्ये, त्यांच्याकडे एकच राहील खासदार हे जर आले तर. तर ओके, तर ठीक आहे, आपण अनिल देसाईंचं आता काही घेऊ नको. बरं, उद्धव ठाकरेंची एक चूक काय माहिती आहे का, ते सध्या कुणी गेले ना की त्यांचं भाषणात पण ते वाक्य आलं, मी बघितलं. ते म्हणतात तुम्हाला द्यायला माझ्याकडे काही नाही, तरी तुम्हाला यायचं असेल तर राहा, यायचं असेल तर या, राहायचं असेल तर राहा. आता हा डिस्करेजिंग मेसेज आहे सगळ्यांना, म्हणजे तो त्यांच्या काय म्हणतात त्याला हे झाल्याचाच हे आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे एकटे पडत चालले आहेत. दुसरं हर्षवर्धन सपकाळ हे इथे आलंच आहे की त्यांना काँग्रेसची ताकद वाढवून शिवसेना उभाठा नकोच आहे. आणि हां, ते मी सांगितलं अमित शहांचं याचं आहे. तर ठीक आहे, माझे काही महत्त्वाचे जे मुद्दे होते ते निघालेले आहेत. आता उद्धव ठाकरे जे शेपूट घालतो त्या शेपटाचं हे कुठे दिसतं, सामनाचा अग्रलेख तो उद्धव लिहित नाही. उद्धव लिहित नाही, संजय त्याला सांगतो की काय विषयावर अग्रलेख लिहिला आणि दुसऱ्या दिवशी तो पेपरला वाचतो. मग आता तुम्ही म्हणाल की शिंदेंवर शिंग रोखणाराही कोण आहे, मेन वळू कोण आहे आपला आवडता वळू, सकाळी 9 वाजता डरकाळी फोडतो, काय म्हणतात त्याला, वळूचं हंबरणं असतं ते करतो. ते भोंगा आता जुना झाला शब्द, हंबरणं वळूचं आमच्या, तर ते सकाळी आहे. तर मग संजयच वेगळी भूमिका घेतोय का फडणवीसांच्या बाबत? मला असं वाटतं की केवळ उभाठा एकटी पडत चालली नाही आहे, तर उद्धवही एकटा पडत चालला आहे. आता जर संजयने अशी भूमिका फिरवायला सुरुवात केली आणि त्यांनी फडणवीसांची वैयक्तिक पॅचअप केलं, नो आय एम नॉट सेईंग एनिथिंग, मी ऑन द रेकॉर्ड काहीच बोलत नाही की संजयने फडणवीसांशी पॅचअप केला आहे असं मी म्हणत नाही म्हणत आहे मी. पण उद्धव एकटा पडत चालला आहे हे म्हणतो आहे. आणि हा जो हे जे पॉलिसी डिसिजन आहेत ना, हे शेपूट घालायची का उगारायची वगैरे, शिंग उगारायची काय करायची वगैरे, हे संजय घेतो. आणि उद्धव त्याप्रमाणे बुगू तो नंदीबैल आहे, बायकोचाही नंदीबैल आहे, इकडलाही नंदीबैल आहे, तर तो बुगू करतो. तर हे शिंद्यांवर आपण आक्रमण ठेवूया, पण फडणवीसांची पॅचअप करूया. आणि ती पॉलिसी त्याची असते. अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाले जे मला माहिती होते, तिकडून नाही इकडून नाही, तर तिथे संजयने त्यांच्याशी पॅचअप केलेलं आहे. तर शेपटी घातली का खरं आहे, पण मग का घातली आहे याचं कारण असं आहे की बऱ्याच चौकशा सुरू झालेल्या आहेत यांच्या काळातल्या ह्याच्या, आणि त्याचा दबाव उद्धववर निश्चितपणे आहे. मुलाच्या केसचा तर आहेच. आणि एकूणच त्याला असं भवितव्य दिसतं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर काँग्रेस वेगळी केली, आणि शरद पवारांचंही काही भरं नाही हो. आता मला फक्त मी संजयला म्हटलं की अरे आत्ताच म्हणतो सकाळी गप्पा मारताना, मी म्हटलं संजय मला एक भाजपचे सांगत होते की सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होऊन शरद पवारच भाजपत येतील. तो म्हणाला अनिल गेल्या 10 वर्षात ती वर्तमानपत्र उघडून बघ, नाही तर चॅनल बघ, दरवर्षी एकदा ही अफवा येते की सुप्रिया सुळे केंद्रात भाजपची मंत्री होणार, भाजपत शरद पवार जाणार नाहीत रे. मी सांगतो तुला, शरद पवार आयुष्यात कधीही भाजपमध्ये जाणार नाही आणि सुप्रिया जाऊ देणार नाही. सुप्रिया करता तर गेल्या वेळेला युती नाही झाली त्यांची, नाही तर त्यावेळेला ह्यांच्याबरोबर आलेच नसते. अजितदादा फुटण्याच्या आधी शरद पवारच त्यांच्याबरोबर गेले असते, का नाही गेले? संजयचं म्हणणं असं की नाही शरद पवार जाणार नाही, पण त्याला भीती वाटते म्हणजे साधार की काँग्रेसही उभाठाला बाजूला टाकेल, शरद पवारही बाजूला टाकतील, कारण ते नाराज आहेत फार.
तर मग हा एकटा पडलेला जो आहे आपल्या उद्धवला प्रोटेक्ट करण्याचं काम हे संजय करतो. त्यामुळे संजयनी उद्धवला असं सांगितलं असेल आणि उद्धवने ते ऐकलं असेल की आपले सगळे वार आपण शिंदेंवर कॉन्सन्ट्रेट करू. आपलं युद्ध कोणाशी आहे? शिंदेंशी आहे. आणि त्यांनी एक पॉईंट मांडला उद्धवकडे की आत्ता यांची मनस्थिती फडणवीसांची जर लक्षात घेतली तर आपण शिंदेविरुद्ध जेवढं जास्त बोलू तेवढे फडणवीस आपल्या संदर्भात खुश होतील. कारण फडणवीसांचं टार्गेट शिंदे आहेत. त्यांना पुढल्या निवडणुकीच्या आत उभाठा जशी संपवायची हे खरं आहे की नाही? हो, संपवायचीच आहे. तसं त्यांना शिंदेसेना देखील पुढल्या निवडणुकीच्या आधी संपवायचे. महापालिकेमध्ये युती करतायत का? होय, करतायत. पण अल्टिमेटली विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांना अजितदादाही नको आहेत महाराष्ट्रात शिल्लक राहायला. शतप्रतिशत फडणवीस, शतप्रतिशत भाजप येण्यासाठी हे दोन्ही पक्ष संपवायचे, उभाठा पहिली संपायचे. तर त्यामुळे या संपवण्याच्या कार्यक्रमामध्ये संजयची अशी स्ट्रॅटेजी असेल एखाद्या वेळी की आपण शिंद्यांवर हे तोफा डागत राहिलो तर फडणवीस थोडेसे म्हणतील अच्छा बरं आहे, परस्पर पाहुण्याच्या हाताने काय काठीने साप मारणं वगैरे तसं होत आहे तर चांगलं आहे. जे फडणवीस बोलू शकत नाही, जे आरोप करू शकत नाहीत, जे त्याचे अर्थ अनर्थ लावू शकत नाहीत ते संजय लावून दाखवतो, सुषमा अंधारे लावून दाखवते, उद्धव लावून दाखवतो. उद्धव कमी बोलतो, आले त्याची तब्येत परत एकदा खराब झाली, त्याच्याविषयी काही वाच्यता फारशी होत नाही आहे. पण नाही, त्याची तब्येत आता पहिल्यासारखी नाही आहे, परत त्याला त्रास होत आहेत. तर आदित्य बोलतो समजा, तर आपण चालू ठेवूया. त्यामुळे फडणवीस खुश होतील एकीकडे. मग ती शेपूट जी आहे ती आधी माझ्या सगळ्या नातेवाईकांकडे कुत्रेत, माझ्याकडे नाही आहे. तर त्यामुळे त्यांच्याकडे गेलं की ते त्यांची बॉडी लँग्वेज वगैरे, तर माझ्या मुलीकडे तर तिचा अगदी प्राणप्रिय असा कुत्रा होता, आता नवीन येईल, पहिला गेला बिचारा. तर मी त्यांची बॉडी लँग्वेज पाहिलेली आहे केव्हा असते. तर ते आत्ता ही शेपूट आहे ना ती घालण्याच्या दिशेने अशी चाललेली आहे. कोणाची? उभाठाची, उद्धवची. ती घालण्याच्या मार्गावर आहे, ती घातल्यातच जमा आहे. पण त्याचं कारण हे आहे की मला मारू नकोस, मी तू सांगशील त्याच्यावर भुंकेन. म्हणजे आता फडणवीसांकडे मीडियामध्ये आता जे मराठीमध्ये 8 चॅनल आहेत त्याचे 5 चॅनल फडणवीसांच्या ताब्यात आहेत. तुम्ही म्हणता ना की 90% देशातलं मीडिया रिलायन्सकडे, उरलेला अदानींकडे वगैरे, किंवा यूट्यूबमध्ये इतके चॅनल्स फडणवीसांचे मुरीद आहेत वगैरे वगैरे. तर आत्ता त्यांच्याकडे आपण काय मानत होतो याला, संजयला आपल्या शरद पवारांचा प्रवक्ता मानत होतो इनडायरेक्टली उद्धवपेक्षा जास्त. आता तो फडणवीसांचाही प्रवक्ता होत आहे. कुणाच्या संदर्भात? एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात. पण त्याच वेळेला शेपूट घालणं कोणासमोर चालू आहे? फडणवीसांसमोर. फडणवीसांसमोर काय म्हणतात त्याला, ही कुत्र्यांची लँग्वेज बघा तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ते आधी शेपूट घालतात आणि असे अख्खे वाकत झुकत जातात. यापुढे आणखीन अग्रलेख किंवा हे अशा तऱ्हेची आली. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा की शिंद्यांवर भुंकण्याचं काम हे आता फडणवीसांनी सोपवलेलं असं मी म्हणालो नाही, फडणवीसांसाठी उभाठाणी सुरू केलेलं आहे. ते आधीपासून केवळ शत्रुत्वातून याने आमची सत्ता घालवली वगैरे याच्यातून करत होते. पण यापूर्वी ते त्यांची नाराजी व्यक्त करत होते, त्यांचा रोष व्यक्त करत होते, एकनाथ शिंदेंना दोष देत होते. पण आता फडणवीसांचे काय म्हणतात त्याला, फडणवीसांना खुश करण्याकरता शिंद्यांवर हल्ले करायला ते सुरुवात करत आहेत. ही फार मोठं स्थित्यंतर आहे. आणि त्याचमुळे मी माझ्या व्हिडिओचं शीर्षक असं दिलेलं आहे की शिंदेंवर शिंगे उगारणारे उद्धव ठाकरे फडणवीसांशी पुढे शेपूट का घालत आहेत. मला वाटतं मी पुरेसं समजून सांगितलं. आणखीन काही गौप्यस्फोट येतीलच, तसे मी तुमच्याशी करेनच. धन्यवाद.